खास असं उपवासासाठी रताळ्यापासून कुरकुरीत असा चिवडा कसा बनवायचा ते आपण चला बघूया। रताळ्याचा चिवडा बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला रताळे लागणारे, शेंगदाणे अर्धी वाटी घेतली, थोडे काजू घेतले, पिठी साखर घेतली, थोडे मनुके घेतले, नायलॉन साबुदाणे घेतले आणि बदाम घेतले। सर्वप्रथम तर आपण हे रताळे स्वच्छ धुवून घेतले, धुतल्यानंतर त्याची पूर्ण साल काढून घेतली आहे। आता आपण ते रताळे आपण आता किसून घेतले, तर आता तेलामध्ये ते तळून घेऊया। गॅसवर आपण आता कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकले, एक 5 मिनिटं गरम झाल्यानंतर आपण हे आता तळायला सुरुवात करूया। तेल असं छान गरम झालंय, आता गॅस आपण थोडासा मिडियम ठेवूया, म्हणजे आपलं ते जळणार पण नाही आणि छान असं क्रिस्पी होईल आणि असं गुलाबी रंग होईपर्यंत थोडंसं आपण त्याला फ्राय करून घेऊ। रताळ्याचं किती छान आपण इथं आता तळून घेतला आहे, छान मस्त त्याचा रंग बघा किती छान आलेला आहे आणि असं क्रिस्पी पण झाला आहे तो। आता पुढील त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे ते सर्व तळून टाकून द्यायचे त्याच्यामध्ये, तर बघू आपण त्यात तळूया। सर्वप्रथम आपण आता त्याच्यात शेंगदाणे टाकू, छान असं थोडासा कलर बदलेपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे। असे आपले शेंगदाणे बघा तळून घेतले, पूर्ण तेलाच काढून घ्यायचं त्याच्यातलं। आता बदाम टाकले आपण, ते पण थोडे तेलामधून थोडा आपल्याला कलर बदलू द्यायचा आहे त्याच्या फक्त। छान बदाम पण बघा आपण तेलातून थोडे फ्राय करून घेतले। आता काजू टाकून घेऊया आपण तेलामध्ये, त्याचा पण थोडासा असा सोनेरी कलर होईपर्यंत आपल्याला थोडासा तेलातून थोडा कलर बदलू द्यायचा आहे आपल्याला, जास्त नाही। छान बघा आपले काजू पण छान मस्त कलर बदलला आहे त्यांचा। छान आपण आता नायलॉन साबुदाणे आहे ना ते तेलामध्ये आपण टाकले, ते लगेच फुगता बघा कसे वरती येत आहेत। छान पूर्ण होऊ द्यायचे तेलामध्ये, नाही तर खाताना आहे ना दातामध्ये अडकतात ते। छान बघा आपला नायलॉन साबुदाणा पण आपण तेलामध्ये तळून घेतला, थोडासा हलकासा असा कलर चेंज झाला त्याचा आणि छान फुगले पण सर्व। आपण आता हे इथं तळून घेतलंय, आता याच्यामध्ये आपल्याला थोडेसे हे मनुके आहे ते टाकून घ्यायचे, थोडी आपल्याला पिठी साखर टाकायची आहे। आधी तर आपल्याला हा सर्व एकत्र असा मिक्स करून घ्यायचा आहे। हाताने पण करू शकता, जे छान असा मिक्स होईल। छान लागतो खायला, कुरकुरीत आणि चव पण खूप छान येते। तुम्ही एक वेळेस असा करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आता आपण थोडी आधीच रताळ गोड असता, थोडीशी अशी नॉर्मल आपल्याला त्याच्यात पिठी साखर टाकून घ्यायची। असा बघा आपला हा चिवडा तयार झाला आहे। तुम्ही माझ्या पद्धतीने एक वेळेस बनवून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।